स्कॉलरशिपचं पुस्तक आहे इयत्ता 8वीच आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 5 नंबरचा जो चॅप्टर आहे होमोफोन्स आहे. काय होमोफोन्स. आता सगळ्यात पहिले होमोफोन्स म्हणजे काय, तर ज्याचा उच्चार सेम असतो. काय असतो, उच्चार सेम असतो पण त्याचं स्पेलिंग वेगळं असतं. असे प्रश्न आपल्याला इथे विचारलेले आहेत. जो आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला रिकामी जागा दिलेली, इथे चित्र नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला शब्द माहिती असणं खूप गरजेचं आहे. रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य शब्द टाकायचे. आता बघा पहिली जी रिकामी जागा आहे याच्यामध्ये आपल्याला पर्याय शोधताना आपल्याला पर्याय टू दिसतात. काय कशाचं स्पेलिंग आहे, सगळ्याचं टूचं स्पेलिंग आहे. पण मग इथे आपल्याला प्रश्न वाचायचा आणि त्याला कोणतं सुटेबल होतं ते बघायचं. आता बघा ही इज डॅश डॅश टायर्ड टू वर्क. काम केल्यानंतर तो खूप दमला, मग खूप साठी कोणता शब्द आहे, मग TWO2 म्हणजे काय, दोन. हा हे काय, दुसरा आहे TOO2 म्हणजे काय, खूप किंवा सुद्धा, हे दोन्हीसाठी खूप वापरतात. त्याच्यानंतर टू म्हणजे काय, पायाचा, आणि TO2 म्हणजे कडे किंवा ला. हो की नाही. मग याच्यातला कोणतं येईल याच्यामध्ये, TOO म्हणजे किती नंबरचा, 2 नंबरच्या याला आपण पर्यायला आपण करणार. समजलं का. आता बघा दुसरी जी रिकामी जागा आहे कम डॅश डॅश ही ऑर्डरेटेड ही सर्वंट. आता सर्वंट म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे, सर्वंट म्हणजे नोकर. मग नोकराला त्यांनी आज्ञा केली की इकडे ये. कम म्हणजे काय, आपण आज्ञार्थी शब्द वाक्य जे आपण बघितले कम हिअर, गो देअर, स्टँड अप, सिट डाऊन. मग आपल्याला हे पाठ पाहिजे. सिट म्हटल्यानंतर पुढे काय येतं, डाऊन येतं. स्टँड म्हटल्यानंतर अप येतं. गो देअर म्हटल्यानंतर तिकडे जा, है की नाही. मग तसं कम हिअर ही ऑर्डर आहे. ही आपल्याला ही रिकामी जागा इथे कंप्लीट करायची. मग कमच्या पुढे काय लागते, हिअर लागते. मग आता याच्यातलं हिअर कोणतं आहे, मी आता सांगितलं बरोबर HER. कारण की हे हिअर म्हणजे ऐकणे, हे म्हणजे काय ससा, HER म्हणजे ससा. हे हिअर म्हणजे काय इकडे येणे, इकडे. आणि हायर म्हणजे आता सांगितलं तुम्हाला बर्ड. मग यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे, कोणता पर्याय आहे, HER. किती नंबरचा पर्याय आहे तो, 3 नंबर. आता पुढची रिकामी बघा. ही डग अ डीप डॅश डॅश इन हिज गार्डन. गार्डन म्हणजे काय, बाग. डग म्हणजे काय, खोदणे. मग काय खोदतो रे आपण गार्डन मध्ये, खोदतो खड्डा खोदतो. मग आता खड्ड्याला काय शब्द असेल, होल म्हणजे छिद्र किंवा बीड किंवा खड्डा याच्यापैकी. मग इथे ही आहे, मग हे होल आहे का, हे का, हे का, हे तिसरा 3 नंबरचं HOL होल. फक्त या प्रश्नाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे की इथे योग्य कोणता शब्द येतो. आता शेवटचं बघा घी. घी म्हणजे काय, घी म्हणजे काय, तूप. घी म्हणजे काय, तूप. आता काय सांगितलंय, घी इज म्हणजे घी जे आहे ते दुधापासून बनले. कारण की ते मेड शब्द आला, तर मेडचं स्पेलिंग आहे बघा. पण नेमका एक्झॅक्टली मेड कोणता आहे, कारण की हे मेड म्हणजे नोकरी, नोकराणी. MEID मेड म्हणजे नोकराणी घरातली. त्याच्यानंतर या मेडचा अर्थच नाहीये, या मेडचा पण काही अर्थ नाहीये. मग मेड MADE तुम्हाला माहितीये पास्ट फॉर्म आहे तो कशाचा, मेकचा. मेकचा पास्ट फॉर्म मेड. आपण शिकलेले वाक्य बनवताना. मग इथे कोणता एक्झॅक्टली अर्थ येतो, किती नंबरचा, 4 नंबरचा पर्याय MADE. तूप हे दुधापासून बनवले, तूप दुधापासून बनवले आहे. कळलं का.